नमो बुद्धाय. त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी प्रशांत दाभाडे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचं वाचन करत आहोत. आज ग्रंथातील द्वितीय खंड, दुसरा खंड, भाग दुसरा, त्यामध्ये बुद्धाच्या धम्माची प्रमुख तत्व काय आहेत हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बुद्ध ही एक ज्ञानाची अवस्था आहे. जो व्यक्ती शील, सम्यक समाधी, प्रज्ञा, पारमिता, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून स्वतःचं चित्त शुद्ध करतो, तो व्यक्ती बुद्ध असतो. जो व्यक्ती केवळ आणि केवळ मानव कल्याणाकरिता संपूर्ण जीवन त्याग करतो, कुशल कर्मांचा संचय करतो आणि ज्ञान शोधून काढतो, तो व्यक्ती बुद्ध आहे. आणि असे हे बुद्ध एक संशोधक आहेत. त्यांनी हे शोधलं आहे. बुद्धाला कुणीही हे ज्ञान शोधण्याकरिता गुरु नाही आहे, मार्गदर्शक नाही आहे. त्यांची ही स्वतःचं संशोधन आहे, स्वतः शोधून काढलेलं आहे. म्हणून बुद्धाला आपण सुपर सायंटिस्ट, संशोधकसुद्धा म्हणतो. ते एक संशोधक आहेत. ते एक असे संशोधक आहेत की ज्यांनी मानवाच्या समस्यांवर उपाय शोधून काढला, अंतिम उपाय शोधून काढला. मनुष्याच्या दुःखावर त्यांनी अंतिम उपाय शोधून काढला. आणि तो उपाय म्हणजे धम्म होय. धम्म म्हणजे बुद्धाची विचारधारा, बुद्धाने शोधून काढलेला दुःखमुक्तीचा मार्ग, या निसर्गाचे नियम जे सर्व प्राणीमात्रांवर समानतेने लागू होतात. बुद्धाने शोधलेला मार्ग जो की मनुष्य प्राण्याला अत्यंत दुःखामधून त्याचं दुःख समूळ नष्ट करून त्याला आनंदी करतो. तर आजच्या या भागामध्ये बुद्धाचा धम्म आणि बुद्धाच्या धम्माची प्रमुख तत्व काय आहेत ते आपण पाहणार आहोत. बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू, बुद्धाचा जो धम्म आहे तो कशावर केंद्रित झाला आहे? बुद्धाचा धम्म हा माणसावर केंद्रित झाला आहे. माणूस हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. माणूस आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं, त्याने कसं आचरण करावं, हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते, म्हणजे या पृथ्वी तलावर राहत असताना या संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये मनुष्य प्राणी कसा वागतो, तो दुसऱ्या माणसाशी त्याचं आचरण कसं आहे, त्याची वागणूक कशी आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. हेच बुद्धाच्या धम्माचे पहिले अधिष्ठान आहे, दृढ निश्चय आहे. बुद्धाने कशावर कार्य केलेलं आहे? बुद्धाने काय शोधून काढलं आहे? तर माणूस हा मनुष्य प्राणी का दुःखी होतो, तो एक मनुष्य दुसऱ्या माणसाशी कशा पद्धतीने आचरण करतो, बुद्धाच्या धम्म यावर केंद्रित झाला आहे. कारण हा जो जिवंत प्राणी आहे, हा जो जिवंत माणूस आहे, या माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर काय उपाय आहेत, हाच मुख्य प्रश्न घेऊन सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला होता, परिव्रज्या ग्रहण केली होती. आपल्याला माहिती आहे की जेव्हा शाक्य आणि कोलियांमध्ये युद्ध होणार होतं, रक्तपात होणार होता, त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आहे. मग बुद्धाचा हा जो धम्म आहे हा कशावर केंद्रित आहे? तर माणूस, त्या माणसाच्या समस्या, त्या माणसाचं दुःख, यावर बुद्धाचा धम्म केंद्रित आहे. हेच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, अधिष्ठान आहे. मग बुद्धाच्या धम्माचा उद्देश, या केंद्रबिंदूला लक्षात ठेवूनच त्यांनी उद्देश निश्चित केला आहे
की मनुष्य प्राणी दुःखी आहे, म्हणजे दुःख आहे. मनुष्य प्राणी हा दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात जीवन जगत आहे, तो दुःखी आहे. या जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच बुद्धाच्या धम्माचा मूळ उद्देश आहे. मित्रांनो, कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा ही योग्य आहे का अयोग्य आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण त्याचा उद्देश काय आहे हे पाहिलं पाहिजे. त्यांचा काय उद्देश आहे, तर उद्देश जाणल्यानंतर तुम्ही ओळखू शकता की ते योग्य आहे का अयोग्य आहे. तर इथं बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय आहे की दुःख तर आहेच, आणि त्या दुःखाला कसं नष्ट करायचं, त्या दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग काय आहे, तो मार्ग दाखविणे हाच बुद्धाच्या धम्माचा प्रमुख उद्देश आहे. बुद्धाच्या धम्माचा हा पाया आहे की दुःख जे आहे हे दुःखाचं अस्तित्व स्वीकार करणे, मान्य करणे, आणि मग ते दुःख समूळ नष्ट करणे, ते समूळ नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच बुद्धाच्या धम्माचा पाया आहे, आधारशिला आहे. मित्रांनो, जर आपल्याला कोणी विचारलं किंवा कुणाला जर समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर हे आपण आत्मविश्वासाने समजावून सांगितलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे की बुद्धाचा धम्म काय आहे. तर या जगामध्ये दुःख आहे, ते दुःख आपण स्वीकार करणे की मी दुःखी आहे. मग कोणत्या कारणामध्ये आहे हे प्रत्येकाचं वेगळं कारण असू शकते. आपण बुद्धाच्या धम्माचा सखोल अभ्यास केल्यानंतर एकच कारण आपल्याला आढळते की मनुष्य प्राणी हा लोभामुळे, द्वेषामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, मानसिक विकारांमुळे, विकृतींमुळे तो दुःखी होत असतो आणि इतरांना दुःखी करत असतो. मग दुःख ज्यामधून निर्माण होते ती कारणं आहेत. हे दुःख आहे हे स्वीकार करतो आणि ते दुःख नष्ट करण्याकरता तो प्रयत्न करतो. तो प्रयत्न तो बुद्धाने दाखवलेल्या अष्टांगिक मार्गावर चालून करतो. तर अशाप्रमाणे जर मनुष्य सुखी झाला, तो दुःखी राहिला नाही, तर तो दुसऱ्या माणसांशी त्याचं जे आचरण आहे हे आचरण बदलणार आहे. मग एका माणसाने दुसऱ्या माणसाशी जर प्रामाणिकपणे आचरण केलं, चांगलं वागलं, तर निश्चितच तो सुखी होणार आहे, इतरांनाही तो दुःखी करणार नाही. तर बुद्धाच्या धम्माचा हा प्रमुख उद्देश आहे, हा बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. बुद्धाचा धम्म या पायावर आधारित आहे. मित्रांनो, बुद्धाचा धम्म याचा अर्थ असा आहे की बुद्धाने तो शोधून काढलेला आहे. हा जो धम्म आहे, ही जी विचारधारा आहे, हा जो मार्ग आहे, त्यालाच आपण धम्म म्हटलं आहे. आणि हा अखिल मानव प्राण्यांवर समानतेने लागू होतो. हा कोणत्याही एका जाती, धर्म, पंथ यांच्याशी त्याचा काही एक संबंध नाही आहे. तो यांच्याशी जुळलेला नाही आहे. तो मनुष्य प्राणी आणि त्या मनुष्य प्राण्याच्या समस्या, दुःख याच्याशी संबंधित आहे. मनुष्याचं दुःख आणि ते दुःख नष्ट करण्याचा उपाय बुद्धाच्या धम्मामध्ये, विचारधारेमध्ये, तत्त्वज्ञानामध्ये दिलेला आहे. हे आपण या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. जो कोणी व्यक्ती दुःखी आहे त्याच्या दुःखावर परफेक्ट उपाय, योग्य उपाय, त्याचं दुःख समूळ नष्ट करण्याचा योग्य पर्याय, योग्य मार्ग हा बुद्धाच्या धम्मामध्येच दिलेला आहे. तर बुद्धाचा धम्म हा या उपायावर, या उद्देशावर आधारित आहे. जे लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात ते लोक हे समजू शकत नाही. जे धर्मोपदेशक, श्रमण ही मूळ बाब, हा मूळ विचार समजून घेत नाहीत, ते धर्मोपदेशक बुद्ध म्हणतात मी त्यांना उपदेशकच मानत नाही. जो धर्म हे समजून घेत नाही, ज्या धर्माचा हा उद्देशच नाही आहे, तो धर्मच नाही आहे. कारण जर तो माणसाच्या सुखदुःखाशी, दुःखाच्या समस्येशी जर निगडीत नसेल,
माणसाची दुःख जर तो दूर करू शकत नसेल, माणसाच्या समस्या जर तो दूर करू शकत नसेल, तर मग तो धर्म आहे आपण कसं स्वीकार करायचं? म्हणून आजच्या या भागामध्ये आपण हे निश्चितपणे समजून घेऊया, पूर्ण विश्वासाने समजून घेऊया की बुद्धाच्या धम्माचा जो केंद्रबिंदू आहे तो माणूस आहे आणि त्या माणसाचं दुसऱ्या माणसाशी असलेलं नातं, त्याची वर्तणूक, त्याची वागणूक हे प्रमुख आहे. आणि बुद्धाच्या धम्माचा जो उद्देश आहे, जो पाया आहे, जी आधारशिला आहे, ती हीच आहे की दुःख आहे हे सत्य स्वीकार करणे, त्या दुःखाची कारणं आहेत हे स्वीकार करणे आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग माणसाला दाखविणे, तो वास्तविक मार्ग आहे, तो तात्काळ फळ देणारा मार्ग आहे. असा हा बुद्धाचा धम्म आहे, बुद्धाची विचारधारा आहे, तत्त्वज्ञान आहे, हे वास्तविक आहे, सर्व मनुष्य प्राण्यांवर समानतेने लागू होणारा आहे. जो मान्य करतो त्याच्यावरही ते समानतेने लागू होते, जो मान्य करत नाही त्याच्यावरही ते समानतेने लागू होते. म्हणून बुद्धाचा हा जो धम्म आहे, हा धम्म आपण समजावून घेऊया, इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. हाच खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार आहे. यामध्ये आपण सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.